नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT नवीन इरा 2024 IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 33 पाहणार आहोत। सेशन नंबर 33 ला क्लिक करा, लॅब आवरला क्लिक करा, सेल्फ पाथ लर्निंग टायपिंग सोडून घ्या, स्टार्ट करा, प्रोसीड करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न, तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन कसे कराल? योग्य त्या स्टेप निवडा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्टार्ट बटन आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल। दुसरा प्रश्न, स्टाफ अटेंड शीट करता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाईल टॅब न्यूवर क्लिक करू। बरोबर, पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, एक्सेलचे एक्सटेन्शन काय आहे? याचं उत्तर आहे XLSX, पर्याय क्रमांक 3, सबमिट। चौथा प्रश्न आहे, टेक्स्ट अलाइनमेंट चेंज करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य तो ग्रुप निवडा। अलाइनमेंट आपण कुठून चेंज करतो? बी अलाइनमेंटवरून। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑप्शन बी, पर्याय क्रमांक 2, सबमिट। एस, गो टू होम। पुढे आहेत नॉलेज चेक। नॉलेज चेकला क्लिक करा, स्टार्ट। पहिला प्रश्न, मेनू बारवरील कुठल्या टॅब खाली तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन आढळेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फाईल टॅब। पुढीलपैकी कोणता पर्याय फॅमिली ट्रीमध्ये आवश्यक असणारे घटक दर्शवतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आजी आजोबा, पर्याय क्रमांक 3, प्राचीन फॅमिली ट्रीमध्ये पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4, सेव्ह। याचं उत्तर आहे आजी आजोबा आणि पहिल्या पिढीतील मुले, पर्याय क्रमांक 1 आणि 2, सेव्ह करा। पुढे आहे, फॅमिली ट्री तयार करण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर तुम्ही करू शकता? याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल, वर्ड आणि गुगल शीट, पर्याय क्रमांक 2, 3, 4, सबमिट करा। पुढचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ऑफलाईन व्हर्जन तयार करताना तुम्ही फाईल गमवू नये म्हणून ती सेव्ह, पर्याय क्रमांक 2। पाचवा प्रश्न आहे, डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरता फाईल टॅब खाली कुठला पर्याय निवडाल? सेव्ह आणि सेव्ह ॲज, 2 आणि 3, सेव्ह करा। SIM एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके। पुढे आहे, डू इट युअर सेल्फ। फॅमिली ट्री वर्कबुक यामध्ये ट्रीची इमेज डिलीट करा आणि फाईल टॅब सेव्हचा वापर करून फाईल सेव्ह करायची। ही ट्री इमेज आहे ती डिलीट करायची, फाईलमध्ये जायचं, सेव्ह वरती क्लिक करायचं। साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा। फाईल सेव्ह, रिट्राय पडलेला आहे, फाईल आणि सेव्ह, सबमिट करा। ठीक आहे, चुकलेलं आपण कॅन्सल करू। ह्याला चुकीचं दाखवते, आता आपण तेच करू शकतो, दुसरं तर आपल्याला काही करता येणार नाही। ओके करा। पुढचा प्रश्न बघू आपण। फॉन्ट कलर रेड करायला सांगितलेला आहे। तसे जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। हा शब्द सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं फॉन्ट रेड करायला सांगितलं आहे। इथे जायचं आहे आणि रेडवरती क्लिक करायचं। बघा, त्याचं फॉन्ट रेड झाला। इथे जायचं आणि रेड, साईडला क्लिक आणि प्रश्न सबमिट। इथे जायचं आणि रेड, साईडला क्लिक, प्रश्न सबमिट, ओके। पुढचा प्रश्न, फाईल टॅब सेव्हचा वापर करून फॅमिली ट्री वर्कबुक तुमच्या डेस्कटॉपवर फॅमिली ट्री जनरेटर नावाने सेव्ह करा। वर्कबुक ओपन होईपर्यंत थांबा। फाईल save as desktop,
इथं नाव द्यायचं आहे जे सांगितलेलं आहे ते. सेव्हला क्लिक, साईडला क्लिक आणि प्रश्न सबमिट. फॅमिली ट्री शीटमध्ये सेल राकेश सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ते सेंटर अलाइन करा. राकेश शब्द हा सेंटरला घ्यायला सांगितलेला आहे. राकेश शब्द सिलेक्ट करा आणि अलाइनमेंट सेंटर द्या. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. राकेश शब्द सिलेक्ट आणि सेंटर अलाइनमेंट, साईडला क्लिक आणि सबमिट. 2-3 वेळा अलाइनमेंटवरती क्लिक करा, होऊन जाईल हा प्रश्न सबमिट. फॅमिली मेंबर शीटमध्ये सेल B2 सिलेक्ट करा. फॅमिली ट्री जनरेटर टेक्स्ट एंटर करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून बोल्ड आणि इटॅलिक अप्लाय करा. काय सांगितले बघा, B2 सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे. इथं आहे B2, त्याच्यामध्ये शब्द लिहायला सांगितलेले ते शब्द लिहून घ्या आणि त्याला बोल्ड आणि इटॅलिक हे इफेक्ट द्यायच्यात. बोल्ड आणि इटॅलिक, बोल्ड आणि इटॅलिक. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. राहिलेला एक प्रश्न आपण सोडून घेऊ. ट्रीची इमेज डिलीट करायची, इथं होती ती. फाईलमध्ये जायचे, सेव्ह ॲज करून बघू आपण. मगाशी आपण सेव्ह केलं होतं डेस्कटॉप. हे नाव देऊया आपण ह्याला. फाईल, सेव्ह, सबमिट. प्रश्न चुकीचा दाखवते. कॅन्सल. ओके. इथे ट्रीची इमेजच नाही आहे. सेव्ह वरती क्लिक करू. टॉपअप बंद होते, त्यामुळे हा प्रश्न सबमिट होत नाहीये. शीट ओपन झाल्याशिवाय हा प्रश्न सोडवता येणार नाहीये. पुन्हा स्टार्ट करू आपण. इमेज डिलीट करा. इथली फाईल वरती क्लिक करा. सेव्ह वरती क्लिक करा. ब्राउज. इकडे डेस्कटॉप कुठे पहा, क्लिक करा आणि सेव्ह वरती क्लिक करा. फाईल सबमिट करा.
फाईल सेव्ह, फाईल सेव्ह, सबमिट. ही ट्रीची इमेज सिलेक्ट करा, कीबोर्डवरचं डिलीटचं बटन प्रेस करा. त्यानंतर इथे फाईलमध्ये जायचं आहे, सेव्ह करायला सांगितलेलं आहे. सी डेस्कटॉप, क्लोज, सेव्हवरती जायचं आहे, ब्राउज आणि सेव्हला क्लिक करा. येस करा आणि प्रश्न सबमिट करा. आता हा प्रश्न आपला चुकत नाही आहे, अनएक्सपेक्टेड एरर दाखवते हे, म्हणजे इरा तो प्रश्न सबमिट करून घेत नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. प्रश्न चुकला तर तो रिट्रायला पडतो. हा अनएक्सपेक्टेड एरर दाखवतोय प्रश्न, त्यामुळे हा प्रश्न सबमिट होत नाही आहे सध्या तरी. बघू, आपण ट्राय करू. हा अशा पद्धतीने सोडवायचा आहे. फॅमिली ट्री, डिलीट, फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, इथून नाही करायचं आहे, सेव्ह, ब्राउज, सेव्ह, येस आणि सबमिट. तर नॉट रिस्पॉन्डिंगचं एरर आलंय. डिलीट करा, फाईल, सेव्ह ॲज, डाउनलोडमध्ये करू, सेव्ह, सबमिट. एस आणि एंड एक्झाम, कन्फर्म. पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. प्रोसेस फॉलो सोडून घ्या. मजकूर किंवा संख्या अलाइन करण्यासाठी तुम्ही स्प्रेडशीटचे स्वरूप ओके सेंटर अलाइन करायचे. सेंटरला अलाइन, इथे सेंटरवरती क्लिक. Microsoft templates are very useful. All you need to do is edit the workbook with your own details. Now go to office.com. office.com वरती जायचे, गुगल ओपन करायचं, सर्चला क्लिक करायचे. हे झालं office.com. ह्याच्यामध्ये इथे टेम्पलेट्स आहेत. इथे टेम्पलेट सर्च करता येतं आपल्याला. SIM, एंड एक्झाम, कन्फर्म.
ओके. पुढे आहेत सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न, डॅश डॅश प्रतिमांना डिस्कवर किंवा त्यांच्या मेमरीमध्ये डिजिटल रेकॉर्ड करते. ह्याचं उत्तर आहे डिजिटल कॅमेरा, पर्याय क्रमांक 1. ह्याचं उत्तर आहे वेबकॅम, पर्याय क्रमांक 4 दुसऱ्या प्रश्नाचं. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे चूक. आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस. SIM करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा, ओके करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 33 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 34 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.